तुझा अपमान माझ्याकडून कधीच होणार नाही. माझ्या घरच्या लोकांना काही गोष्टी कळायला हव्यात. कुटुंबात गोष्टी लपवल्या जाऊ लागल्या ना की एकमेकांच्या नात्यांवर असलेल्या विश्वासाला तडा जातो, नाती तुटतात. सगळ्या देशमुखांना याची जाणीव व्हायला हवी. तात्या, हा, तात्या, मला कल्पना आहे जे घडलं त्यामुळे तुम्हाला राग आलाय आणि राग येणं अगदी साहजिक आहे. मी तुम्हाला समजवायला नाही आले, पण आज जे काही झालं त्यामुळे घरातला प्रत्येक जण दुखावला गेलाय आणि त्यामागचं कारण फक्त मी आहे. इथे चंद्र बघून आपल्या नवऱ्याबद्दल बोलायचं होतं ना, पण मिलिंद माझा नवरा नाहीये आणि लवकरच आमचा घटस्फोट होणार आहे. तात्या, आमचा घटस्फोट होणार आहे हे सगळ्यांना माहिती होतं, फक्त तुमच्यापासून लपवलं गेलंय. हे सगळं खरं आहे? हो तात्या, पण तात्या, सगळ्यांनी माझ्यासाठी काही गोष्टी तुमच्यापासून लपवून ठेवल्या. मी त्यांची बाजू मांडायला नाही आली. मी हे सुद्धा नाही म्हणणार की तुम्ही त्यांना माफ करा, कारण मला माहिती आहे तुम्ही त्यांना समजून घ्याल. आज ना उद्या माफ कराल तुम्ही त्यांना. एवढी वर्ष तुम्ही हे घर आनंदाने जोडून ठेवले, एवढ्या तेवढ्या कारणाने तुम्ही ते तुटू नाही देणार. त्या घरचा आनंद कमी नाही होऊ देणार तुम्ही. फक्त तुम्हाला विचार करायला वेळ हवाय, एकटेपणा हवाय, तसाच मला सुद्धा वेळ हवाय. तात्या, हे मानाचं पान तुम्ही खूप विश्वासाने मला दिलं होतं. तुमची खात्री होती की मी या घरातला आनंद टिकवून ठेवेन, हे घर जोडून ठेवेन. पण उलट इथे तर माझ्यामुळे. तात्या, तुम्ही सगळे खूप चांगले आहात, खूप छान काळजी घेता माझी, पण या घरातल्या माणसांना माझ्यामुळे जो त्रास होतो ना तो नाही बघू शकत मी. ही सगळी माणसं सेठ खूप ठामपणे माझ्या पाठीशी उभी आहेत. हे सगळे आमच्यासाठी जी धडपड करतात ना त्यामुळे गोंधळ होतोय. आणि आता तर हा गुंता अजूनच वाढत चाललाय. म्हणून मी या घरापासून लांब जाते. तुम्हाला जेव्हा मनापासून वाटेल की मी या घरची सून बनू शकते, जबाबदारी घेऊ शकते, सीड आणि इथल्या प्रत्येक माणसाला आनंदी ठेवू शकते, तेव्हा हाक मारा. मी आनंदाने परत येईन आणि तेव्हाच हे मानाचं पान तुमच्याकडून परत घेईन. कोणालाच न सांगता कसं जाऊ? ऍटलिस्ट मोठ्या बाईंना तरी सांगू का? अदिती, काय करतेस? मिलिंद गाडीत वाट बघतोय, चल लवकर. आपण निघतोय तर एकदा भेटून सगळ्यांना बाय बोलते. सगळे झोपले असतील, तू
तुला माहिती आहे ना ते किती गोड आहेत सगळेजण. तू बाय करायला जाशील आणि मग तू जातेस म्हणून सगळेजण इमोशनल होतील. पण असं न भेटता न सांगता गेले तर चांगलं नाही ना दिसत. हे बघ आता इथे कोणीच नाहीये तर आपण निघूयात. वाटलं तर तू त्यांना नंतर फोन कर ना. ओके, पण ऍटलीस्ट सिडला तर. नो अदिती, तो तुला परत थांबवेल आणि समजवत बसेल की जाऊ नकोस अँड ऑल. नाही, मी नाही समजवणार आता तिला. मला माहितीये तू माझं ऐकणार नाहीस, पण एक सांगतो, तू निघून गेल्यावर घरातल्यांना खूप त्रास होणार आहे. त्यांचं सोड, तुला इथून निघून जाणं किती कठीण आहे तेच बघ तू. आता तूच ठरव तुला जायचंय की नाही. सिद्धार्थ, तिचं आधीच ठरवून झालेलं आहे आणि तिने तुला क्लिअर केलंय ना, मग पुन्हा पुन्हा तोच विषय काढून तिला त्रास देऊ नकोस. जाऊ दे तिला. आज सकाळी सकाळी कुठे बाहेर चाललात वाटतं? नाही. मग काही विशेष? हो, काय? आजपासून मी काही गोष्टी ठरवल्यात. हे उगाच चिडून बसण्यात काहीच अर्थ नाही. काल जरा चुकीचंच वागलो मी, सगळ्यांशी खूप कठोर वागलो. आता या सगळ्यांनी जे काय केलं ना ते आपल्याला वाईट वाटू नये म्हणूनच केलं ना. ते बिचाऱ्या पोरीने खूप सोसलं. आता तिच्या आईवडिलांमुळे तिला शिक्षा देण्यात काही अर्थ नाही ना. अच्छा, म्हणजे सगळ्यांना माफ करणार आहात म्हणून इतके छान कपडे घातलेत. नाही नाही, माफ करण्यासाठी एवढे चांगले कपडे घालण्याची काही गरज नाही आहे. त्याचं कारण वेगळंच आहे. काय? आज आपण आदिती आणि सिद्धूच्या साखरपुड्याची तारीख ठरवणार आहोत. काय? हे कधी ठरवलं? काल आपली होणारी सुनबाई भेटून गेली, त्याच्यावर मी खूप विचार केला आणि ठरवलं. आज छान गोडधोड होऊन जाऊन दे. गोडधोड करेन, पण तुमच्यासाठी नाही. अरे, अशा आनंदाच्या क्षणी थोडं खायला पाहिजे की नाही गोड? अहो, थोडं थोडं म्हणता आणि ताटभर खाता. अगं हेमा, अहो, काहीतरी काय. ते माझ्या गोडाधोडाकडे लक्ष देण्यापेक्षा थोडस माझ्याकडे लक्ष दे. तो अगोदर चहा संपा बरं तुम्ही. घ्या, चला आपण जरा चांगली बातमी सांगूया त्यांना. कुठे गेले सगळे? सुमित्रा, नानी, ताई, रत्ना, चला सगळे देशमुख बाहेर या. तात्या, काय झालं? तात्या, कुठे जायचंय का? नाही म्हणजे मी गाडी काढू का? पण तात्या, नेमकं कुठे निघाला तुम्ही? मी कुठेही जात नाहीये आणि आज कुणीही कुठेही जायचं नाहीये. आज आनंदाचा दिवस आहे. काय आज? मी विसरले. तुलाच काय, आम्हाला सुद्धा आठवत नाही आज नेमकं काय आहे ते. सांगतो, एक आनंदाची बातमी द्यायची आहे. सगळे आले का? हो, आलेत तात्या. सिद्धू बाकी होता, तो पण आला. तात्या तुम्ही? हो, मी. आधी सुनबाईंना बोलवा, मग सगळे म्हणून जोरदार चर्चा करू आणि ठरवू काही गोष्टी. काय ठरवायचंय तात्या? आधी सुनबाई आणि भाई येऊ देत, मग बोलू. झोपलेत की काय अजून? तात्या, अदिती आणि तिचे मॉम डॅड मुंबईला निघून गेले. हा? सगळे माझ्या पाठीशी ठामपणे उभे असताना मी का पळून जातेय? मी जाऊ का परत? मला नाही राहता येणार सगळ्यांशिवाय, सीटशिवाय. मला परत जायला हवं. मिलिंद, गाडी प्लीज फास्ट चालव. महालक्ष्मी, मी तुझा ड्रायव्हर नाहीये, सो माइंड युअर लँग्वेज. मिलिंद, मला माहितीये तू प्लीज ओरडू नको उगीच. गाडी लवकर चालव. डॅड, गाडी परत फिरव. व्हॉट? व्हॉट? मॉम, मला परत घरी जायचंय. अरे अदिती, हा काय वेडेपणा आहे? मॉम, मला मुंबईला परत नाही जावं असं वाटत आहे. मला थांबायचं इथेच. अदिती, हे बघ, आता आपण ऑलरेडी निघालोय, त्यामुळे आता तू परत मागे जाऊ नकोस. मला इथेच थांबायचंय. अजिबात नाही अदिती. हे बघ, मी तुझी मॉम आहे, मला जास्त कळतं. मिलिंद, तू इथं काही ऐकू नकोस.
अजिबात गाडी मागे घ्यायची नाहीये. लेट्स गो. अगं पण मॉम, तात्या ओ तात्या तात्या ओ तात्या थांबा तात्या ओ तात्या अहो थांबा तरी, मूर्ख आहात तुम्ही सगळे. ओ तात्या आम्हाला माहितच नव्हतं ती केव्हा निघून गेली ते. हो तात्या, कोणाला काहीच माहित नव्हतं. ती फक्त मला भेटून गेली आणि फक्त मला सांगितलं होतं. आणि वर तोंड करून सांगतोस तू कदा, तुला थांबवतो नाही आलं. बरोबर बोलतायत तात्या, लाज नाही वाटत का तुला? असं कसं जाऊ दिलं तिला? हो आप्पा, मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काय ऐकायलाच तयार नव्हती. अरे तुझं ऐकत नव्हती, आम्हाला उठवायचं. आम्ही समजून सांगितलं असतं ना तिला. अरे त्याने माती खाल्ली, आता तुम्ही खा. ओरडण्यात वेळ काय घालवताय? हे बघा, आम्ही गाडी काढतोय आणि दिखतोय. मी स्वतः चालवणार आहे गाडी. तात्या आम्ही पण येतो. हो आम्ही पण येतो ना. काय फिरायला नाही चाललो मी, माझ्याकडे वेळ नाहीये. मी निघालोय. ज्याला यायचंय त्याने पटकन या. पण तात्या हे हे असं अजून आम्ही तोंड पण धुतलेलं नाहीये. हे बघा, मी तुम्हाला 30 सेकंद देतो. त्याच्या आत जे गाडीत असतील ते येतील, बाकीचे राहतील. भैयाबाई आशीर्वाद दे. आता सुनबाईला परत घेऊनच येतो. दोघांच्या लग्नाची सुपारी फोडू. हा हो शर्ट तर घाला. ए माझी ऐश्वर्या, हे बघ आम्ही चाललोय सुनबाईला आणायला. हा तुझा चेहरा पाहिला की काम फत्ते. आत्ता येतो. नको काळजी करू. अरे चला लवकर, शेवटचे 15 सेकंद राहिले. काका बाटल्या? हो घेतले. अहो ही टूथपेस्ट घ्या. बाकीचे कुठे आहेत? आवरत आहे ते सगळे, येतीलच आता. तात्या आलो मी. चला, शेवटचे 10 सेकंद. अरे बाळा माझा पाय. अरे अरे तो जागा होत नाहीये, मी काय करू? अरे इथं कोणाला जागा होत नाहीये. तू जा मागे, जा बरं मागे. मी नाही, मला मागे त्रास होतो. अरे इतकं वजन घेऊन गेलं तर ऍक्सिडेंट होईल ना गाडीचा. नाना तू जा मागे. ही आदिती आपल्याला न सांगता न भेटता का गेली असेल? अगं तिच्या लक्षात आलं असेल, आता ती काही या घरची सून होत नाही. रत्नाक्का असं काहीही नाही. काहीही झालं तरी आदितीच या घरची सून होणार, म्हणूनच तात्या तिला आणायला गेले ना. तर हे पुरुष गेलेत तिला आणायला, पण ती परत यायला हवी. म्हणजे कडक लक्ष्मीने काही नाटकं नको करायला. तात्या कसे हिरो सारखे गेलेत तिला आणायला, तसं आपण पण जाऊया. म्हणजे आपली घरातली स्त्री शक्ती दिसेल ना. पटतंय मला. मला पण पटतंय. पण तात्या कोणाला आणायला गेलेत? नाही, तू चल आमच्या बरोबर, कळेल तुला. कशाला जाताय? गेलेत ना ते, आणतील मग परत. थांबा इथेच. रत्नाक्का तुम्ही असंच बोलणार हो? तुम्हाला नकोच ती यायला. ती पण एक सून, ती घरात सून म्हणून आली की सुनांची पावर वाढणार. ती नकोय ना तुम्हाला? ए ताई, तू उगाच भांडणं उकरून काढू नकोस. आणि कधी ना कधी सिद्धूचं लग्न होणार, त्याची बायको या घरात येणार. मी कशाला असा विचार करेन? तसही लेक आहे मी या घरची. त्या सुनांना घाबरते का काय? मग चला ना आदितीला घ्यायला. कुणी गेलं नसतं ना तर हरकत नव्हती, पण आता गेलेत ना, मग कशाला? म्हणजे काय? अहो फक्त पुरुष गेलेत, आपण सुद्धा जायला हवं. आपलं तिच्यावर प्रेम आहे, आपल्याला तिची काळजी आहे आणि आमच्यासाठी ती महत्वाची आहे. तुम्ही नका येऊ, आम्ही जातो. चला ग, आपल्याला निघायला हवं. हो हो चला निघूया. हे रत्नाक्का कधी स्वीकारणार काय माहित. त्यांना सोडा, चला आपण जाऊया. हो. पल्लू, अर्चना, मोठ्या बाई तुम्ही मागे बसा. आणि मी, मला विसरलात तुम्ही? नाही ग, तू माझ्यासोबत बस ना पुढे. ताई, आता सगळ्यांना कळलंय कोणी कुठे बसायचंय ते. तुम्ही गाडी स्टार्ट करा ना. हो, पण मला कुठे येते गाडी चालवता? मला येते का गाडी चालवता? हो नानी. नाही येत. आपल्यामध्ये गाडी फक्त रत्नाकांनाच येते. काय झालं? परत का आलात? आम्ही गाडीपर्यंत गेलो होतो, पण आम्हाला तुमची आठवण आली. तुम्हाला असं सोडून जाणं चुकीचं वाटतं. हो ना,
तुम्ही अशा एकट्या घरात राहणार आणि आम्ही जाणार, तुम्हाला कसं वाटेल ना? काही प्रॉब्लेम नाही, लहान मुलं आहेत ना घरात, मी त्यांच्या सोबत राहते, तुम्ही जा. सखाय ना घरात, तो घराकडे लक्ष देईल. तुम्ही चला ना आमच्या बरोबर, आम्हाला तुमची आठवण येईल. आणि जाऊबाईंना पण तुम्ही तिथे नाही दिसलात ना तर त्यांना पण वाईट वाटेल. हो ना, आणि मग ती विचारेल रत्नाक्का नाही आल्या, त्यांचा राग नाही गेला, आणि मग म्हणून ती मुंबईला गेली तर काय झालं? मी काही चुकीचं बोलले का? अगदी बरोबर बोललीस. रत्नाक्का येत आहे ना? खूप गुणाच्या आहात ग तुम्ही, किती फिरवून बोलताय. हा, सरळ सांगा ना, तुमच्यापैकी कुणालाच गाडी चालवता येत नाही ते नखरे करताय. ठीक आहे, येते मी, पण ताईने हात जोडून मला विनंती करायची. अरे देवा, माझं कौतुक करायचं, मला प्रसन्न करायचं, मग मी येणार. काय 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 झालं? अरे मला झुंकायचे त्या गाडी जवळ आली, खरं वाटला. अरे गाडी थांबू दे मग थुक ना. अरे तोपर्यंत काय असं बसू का? सर अहो गाडी हळू चालवा ना, वाऱ्याच्या वेगाने चालवताय, गाडी अशी उडतीये. अहो तात्या, मी तर म्हणतो गाडी थोडा वेळ थांबवा, आपण चहा तरी घेऊ. अहो सकाळी घाई निघालो, चहा घ्यायचं राहिलो. आणि नाही नाही नाही, काही चहा बी नको, गाडी थांबवली म्हणजे परत वेळ होईल. नाही तू गप. नाही, मला नाही वाटत गाडी थांबेल आता कुठे. तात्या थोडी सावकाश हो, उद्या दवाखान्यात मला पेशंट तपासायला जायचंय. तात्या मी चालू का गाडी? अहो तात्या, तुम्ही एक खड्डा सोडत नाही आहात तुम्ही. मी पण मोजले, 18 खड्डे झालेत, कमरीची वाट लागली मागे. खरे तुम्ही सगळे खड्ड्यात जा रे, मी घेऊन येतो माझ्या सुनबाईला. तुमचं जर ऐकत बसलो आणि चहा पाण्यासाठी थांबत बसलो ना तर ती सुनबाई पोहोचेल मुंबईला. तात्या, तुम्ही जरा गाडी हळू चालवता का? मी आधी तिला फोन करून विचारतो कुठपर्यंत पोहोचली आहे. अरे देवा, मी माझा फोन विसरलो. बरं तुमचा फोन द्या. अरे देवा, अरे मी पण फोन विसरलो रे. मी पण विसरलो. अरे मी पण विसरलो. मी पण गडबडीत विसरून गेलो घरी. तू? मी पण विसरलो. अरे माझ्याकडे तर बघूच नका, मला जसं कळालं तसं इथं गाडी घेऊन बसलोय मी. आता कसा कॉन्टॅक्ट करायचा आधी तिला, कसं गाठायचं तिला? मला या लोकांचा अजिबात भरोसा नाहीये. आधी तिने बाय केलं नाही म्हणून येतील आपल्या मागे रस्त्यावर बाय करायला तिला. तू ना, इथे लेफ्टला एक दुकान आहे, तिकडे घे गाडी. महालक्ष्मी, कशाला इथे गाडी थांबवायला सांगतेस? मिलिंद, मला तिथे फ्रेश फ्रुट्स घ्यायचे. फ्रुट्स? हो, मला घ्यायची आहे. तू घे ना इथे लेफ्टला गाडी, मग तसंच आपण पुढे हायवेला जाऊया. चुकीचं बोलले, सॉरी. ऐकू नाही आलं. सॉरी रत्नाक्का, चुकीचं बोलले, माफ करा. अगं माफी मागतीये का दम देतीयेस? जरा प्रेमानं. आता प्रेमानं कसं बोलायचं हे पण मी शिकवू का तुला? ह्या मला शिकवणार प्रेमाने कसं बोलायचं ते. काय? काही नाही रत्नाक्का, सॉरी, चुकले मी, माफ करा मला. तुम्ही खूप ग्रेट आहात. हा? काय? काही नाही, मला कळून चुकलं. कधीही कुणाचीही गरज लागते तेव्हा सगळ्यांशी कसं चांगलं वागावं. बरोबर. हे तुम्हीही लक्षात ठेवा. काय? तुमच्यामुळे लक्षात आलं ना माझ्या. हा, हे तू लक्षात ठेव. घरातल्या सुनांपेक्षा मुलगी मोठीच असते. हो हो,
घरातली मुलगी सुनांपेक्षा मोठीच असते. रत्नाक्का येत आहे ना आदितीला आणायला? हो चला. गाडीची चावी कुठे आहे? ही घ्या. ही बसणार आहे पुढे. मग मला नाही जमणार ड्रायव्हिंग. हिला मागे बसवा. मला मागे त्रास होतो. ठीक आहे. रत्नाक्का थांबा. ए ताई ये माझ्या जागेवर, मी येते पुढे. हो ना ताई, या ना मागे, आपण मस्त मज्जा करू. नानी आपण पिकनिकला चाललोय का धम्माल करायला? आधीच सांगते, रस्ता चुकवू नका. मला रिव्हर्स घेता येत नाही. फक्त पुढेच जाता येतं. गाडी न आयुष्य कायम पुढेच जात राहिलं पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. आतापर्यंत घाट पडले पाहिजे होते. आपण खूप फास्ट आलोय. हे अरे ते लेफ्टला तर गेले नसतील ना? अरे लेफ्टला कशाला जातील? इथून पुढे हायवे सुरू होतो. पुढे जाऊन चौकात थांबूया आणि जर आपण नाही गाठलं त्यांना तर काही करून आधी तिला कॉन्टॅक्ट करूया. असं कसं नाही गाठणार? आता बघच तुम्ही कशी गाडी घेतो ते. चला. रत्नाक्का जरा हळू चालवा हो. हवेनी कसं मला उडल्यासारखं होतंय. काही झालं तरी मी या स्पीडने गाडी चालवणार आहे. एवढंच लो? अगं पल्लू, तुला ती ससा कासवाची गोष्ट माहितीये ना? कासव हळू चालून सुद्धा शर्यत जिंकलं होतं. काय रत्नाक्का, अहो सायकलवाल्यांनी सुद्धा आपल्याला ओव्हरटेक केलं ना. अगं ताई, काळजी करू नको. तो मागे पडणार आणि शर्यत आपणच जिंकणार. तात्या, आता हा शेवटचा चौक. आता याच्या पुढे हायवे लागतो. आदिती अजून दिसत नाहीये. आदिती निघून तर गेली नसेल ना? आता फोन करावं तर कोणाकडे फोन पण नाहीये. पण आता आदिती वहिनीला कॉन्टॅक्ट केल्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. दादा जरा फोन मिळेल का? अर्जंट एक फोन करायचा आहे. गडबडीत आम्ही सगळेच फोन घरी विसरलो. प्लीज. थँक्यू. हॅलो, कोण? हॅलो, अगं मी बोलतोय सिद्धार्थ. से? अगं दुसऱ्या माणसाच्या फोनवरून फोन करतोय मी. का? तुझा फोन कुठे? तू निघालीस ना तर तुला थांबवायला मी सगळे बाहेर पडलोय. मी, सुहास, सगळे काका, तात्या, आप्पा आणि गडबडीत सगळेच फोन विसरलोय. तात्या आहेत बरोबर? त्यांना जेव्हा कळलं तू निघालीस तर ते एकटेच निघाले तुला थांबवायला. मग आम्ही मागे लागलो आणि त्यांच्याबरोबर निघालो. अगं किती शोधलं तुम्हाला. तुमची गाडी कुठे दिसली नाही. तुम्ही कुठे आहात आता? डॅडने ना मधल्या चौकातून लेफ्ट घेतला. तिथेच एका दुकानाच्या इथे आहोत. बरं कुठलं दुकान, नाव काय? रत्नाक्का, आदिती मुंबईला चालली. ती केव्हाच निघाली. ह्या स्पीडने गेल्यावर आपण कसं गाठणार तिला? त्यापेक्षा धावत गेलो असतो ना तर लवकर पोहोचलो असतो. हो का? जा ना मोजा, धावत जा. रत्नाक्का, तुम्ही किती सांभाळून गाडी चालवता हो. हो ना? हो ना. त्यामुळेच आदिती भेटते की जाते मुंबईला काय माहित. आपण पण जायचं का मुंबईला? नको, 2 दिवस लागतील. मग आपले नवरे बसतील आपल्याला शोधत. आपल्याला नाही तर नाही, त्यांना तरी आदिती भेटू दे. मी तर विरुद्ध रस्त्यालाच लक्ष ठेवू नये. तात्या आणि सिद्धू जर आदितीला घेऊन जाताना दिसले ना तर गाडी वळवायला. गाडी दिसली की आवाज दे. सुहास नाही तर सिद्धूला आपण बोलावून घेऊ. आपल्याला ही ड्रायव्हरची गरज आहे म्हटलं. हो का? अगं मी आहे म्हणून तरी तुमचा प्रवास होतोय, नाहीतर बसला असतात घरी. अहो रत्नाक्का, मला प्रवासात प्रॉब्लेम होतो. ते बघा तिकडे वॉशरूम दिसतंय. प्लीज गाडी थांबवा ना. अगं गाडी कशाला थांबवायची? अशीच जा.
धावत जा वॉशरूमला आणि सावकाश सावकाश चालत ये आणि गाडी पकड. ताई आता हे खूप होतोय बरं का. मी आता आधीच सांगून ठेवते सगळ्यांना, आता जर कोणी काही बोललं ना तर मी गाडी 30च्या वरच्या स्पीडला नेईल. मग घाबरून जाल सगळे. चालेल की न्या. हा अहो तुम्ही स्पीड नंतर वाढवा, आधी गाडी थांबवा. नानी तू गप ग. रत्नाक्का तुम्ही वाढवा स्पीड. वाढवून वाढवून किती स्पीड वाढवताय ना ते बघतोच आम्ही. बघा घ्या मग आता. डॅड, आता इथून सरळ गेलं ना की हायवेला बाहेर पडू आपण, देवी चौकातून. हो का? अदिती, तुला सगळे रस्ते पाठ झाले तिथले? हो हो. डोंट वरी अदिती, लवकरच तू हे गाव, इथले रस्ते सगळं काही विसरणार आहेस. डॅड चल ना लवकर. अदिती अगं किती घाई, निघतोय मुंबईला आपण. हा, तात्या स्वतःहून मला आणायला बाहेर पडले. किती बरं वाटतंय खरंच. ही माणसं माझी आहेत, कधी एकदा दिसताय तसं झालंय. अहो देशमुख साहेब, तुम्ही फक्त सांगा, नाकाबंदी लावून टाकू आपण इथं. नाही एवढं काही झालं नाहीये. अहो असं कसं नाही म्हणता तुम्ही? स्वतः देशमुख साहेब ड्राईव्ह करत आले म्हणजे काही साधी गोष्ट नसेल. चला रे बॅरिकेड घ्या. अहो नको, उगाच लोकांना त्रास नको आमच्यामुळे. अहो त्रास कसला, तशी आम्ही नाकाबंदी करणारच होतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जी गाडी शोधताय ती गाडी सापडेल. फक्त ती गाडी दिसली की मला इशारा करा, लगेच बाजूला घेतो. तुम्हाला बसायला खुर्ची वगैरे? नाही नको नको, ठीक आहे. बरं मी काय म्हणतो तात्या, आता गाडी थांबली की आपली? थांबवा रे गाडी. चला जरा चहा घेऊ, चला, चला. एवढंच जरा रिलॅक्स. चला बरं, चला तात्या, चला चला या. या या. हो, नाकाबंदी आहे इथे, तर फुकट वेळ जाणार आता. सिड कुठे? ओ गॉड. मिलिंद प्लीज गाडी वळव पटकन. हे लोक इथे सुद्धा आलेत. मॉम अगं गाडी का वळवायला सांगतेस? ते आपल्यासाठी थांबलेत. तेच नकोय मला. चल लवकर मिलिंद. मॉम अगं काय करतेस तू? अदितीची गाडी, अदितीची गाडी. हा ठीक आहे. कुठे? आता तुम्ही अजिबात त्यांना जाऊ देणार नाही पुढे. चला पटकन बसा गाडीत. चला. आता कुठून जाणार आहोत आपण? कशाला? मॉम अगं प्रॉब्लेम काय आहे तुझा? ते इतकं आपल्याला शोधत आलेत आणि आपण असं पळतोय. अदिती, आपण जर त्यांना भेटलो तर मोठा इमोशनल ड्रामा होणार आहे. त्यात टाइम वेस्ट होणार आहे. अरे लवकर पोहोचायचंय मुंबईला आपल्याला. मिलिंदची इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मीटिंग? महालक्ष्मी, मीटिंग माझ्या एकट्याची आहे. तू येणार नाहीयेस त्या मीटिंगला. आदिती बेटा बघ, आता ही सगळे ना माझ्यावर ढकलते. आणि हे जे मीटिंग वगैरे ना, हे सगळं हिचे कारण आहेत. ऍक्च्युली हिला तुझं लग्न मोडायचंय म्हणून त्यांच्या तोंडासमोरून गाडी वळवायला सांगितलीये मला. मला आता कुठलेही वाद नकोय. हे बघ, मी जे काही करतेय ना ते तिच्यासाठीच करतेय. महालक्ष्मी जरा मागे वळून बघ. त्यांची गाडी आपल्या मागेच आहे. मिलिंद एक काम कर, आपण जिथून गाडी आत घेतली ना तिथूनच हायवेला लागू. चल पटकन. काय झालं? बंद पडली गाडी. अशी कशी बंद पडली? मला काय माहित. अहो तुम्हीच गाडी चालवताय ना? अगं हो, मी गाडी चालवते म्हणजे गाडी काय मला सांगून बंद पडणार आहे का? आदितीला कसं गाठायचं आता? थांबा बघते.
जमतंय का? तुला जमणार आहे का? रत्नाक्का, मला काय वाटतं, इथे काही टाकायला लागेल का? माहितीये का तुला? नाही. मॅकॅनिक बोलवावा लागेल बहुतेक. जमत नव्हतं तर एवढा वेळ घालवला कशाला? इतक्या वेळेत आम्ही मॅकॅनिक शोधला असता ना. अगं मग तुला वेळ होता तर तू जायचं, आणायचं मॅकॅनिक. थांबा ग, शोधा ना मॅकॅनिक जरा. पल्लू चल ग, बघू आपण. मी पण येते. चला. आमची गाडी बंद पडली तिकडे, दुरुस्त करून द्याल का? देवा, आधी तिची गाठ पडू दे. पडेल पडेल. तात्या, त्यांची गाडी खूप फास्ट चालली आहे. त्यांना गाठायचं तर आपण अजून फास्ट जायला पाहिजे. मी चालवू का? हे अरे पण मला एक कळत नाही, हे लोक एवढी गाडी का पळवताय? नाना, गाडीत आधी तिची आई आहे, तिनेच सांगितलं असणार. तात्या, मी चालवू का गाडी? तू माझ्यावर विश्वास ठेव रे. मी एकदा सांगितलं ना, त्यांना गाठणार म्हणजे गाठणार. तुला माहित नाही सिद्धू, अरे माझ्या तरुणपणी मी बैलगाडीची शर्यत जिंकलेलो आहे. तेच तर तात्या, ही बैलगाडी नाहीये. हा तात्या द्या ना, मी चालवतो प्लीज. तू मला चॅलेंज देतोयस? आता बघच. तात्या हळू, सांभाळून. हा घ्या घ्या, लवकर लवकर. गुड जॉब मिलिंद. खूप मागे राहिले आता ते. एकदा का आपण हायवेला लागलो ना की ते आपल्याला गाठू शकणार नाहीत. चल लवकर. सिडरी ये ना लवकर. कुठे राहिलास? ओ गॉड, मिलिंद, या बायका इथे कशा काय? ए, आधी तिची गाडी. मिलिंद, गाडी रिवर्स घे. मॉम, अगं ते रिव्हर्स का घेत आहेत? ओ गॉड, हे लोक इथे पण पोहोचले. तुम्ही सगळ्या पण आलात? कशासाठी? तुझ्यासाठी. तू अशी अचानक निघून आलीस, मला सगळ्यांना राहवलं नाही बघ. बाई, तुझ्यासाठी सगळ्यांना 100च्या स्पीडने आणलंय मी इथे. अगं हो ना, त्यामुळे आमची गाडी बंद पडली, मॅकॅनिक शोधावा लागला. अशी कशी कोणाला न सांगता निघून गेलीस तू? कुणालाही भेटावंसं वाटलं नाही तुला? वाटलं तात्या, सगळ्यांनाच भेटावंसं वाटत होतं. पण भेटले असते तर तिथून निघता आलं नसतं. आम्ही बाय नाही केलं म्हणून तुम्ही सगळे इथे आलात का? एवढं कशाला करायचं? माफ करा, निरोप जाणाऱ्याचा घेतात. म्हणजे आम्ही आधी तिला परत न्यायला आलेलो आहोत. म्हणजे तुम्ही आधी तिला माफ केलात? हो. अहो, या सगळ्यांनी माझ्यापासून गोष्टी लपवल्यात. मला वाईट वाटलं, पण नंतर मी खूप विचार केल्यानंतर मला कळालं की याच्या मागचा हेतू काय असेल. मला वाईट वाटू नये, मला त्रास होऊ नये म्हणून. या सगळ्यांचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. आणि राहिला प्रश्न आदितीचा, ते ती या घरात आली त्या दिवसापासून खरी आहे. आणि खरं सांगायचा आग्रह करणारी तीच होती. थँक्यू तात्या. हे घर तुमच्यामुळे जोडलेले. वेळप्रसंगी तुम्ही कठोर वागता
आणि सगळ्यांना समजून सुद्धा घेता. थांब आधी, या सगळ्याचा विचार तुझ्यामुळेच तर करू शकलो मी. नकळत तू मला समजून गेलीस. खूप समजूतदार आहेस तू. तुला खूप त्रास झालाय माझ्यामुळे. माफ कर मला. तात्या अहो असं काय करताय? प्लीज असं करू नका. तात्या आता म्हातारा झालाय आणि माणूस म्हातारा झाला ना की लहान मुलासारखं होतं त्याचं. माझंही तसंच झालंय. पण अनुभव शेवटी कामी येतोच ना. आदित्यचे आई बाबा, तुमच्या दोघात विसंवाद आहे हे मला पहिल्या नजरेतच कळलं होतं. तुम्हाला एकमेकांबद्दल प्रेम वाटत नाही. तुम्ही घटस्फोट घेणार आहात हा शेवटी तुमचा निर्णय झाला. पण म्हणून आदिती सारख्या मुलीला हे घर स्वीकारणार नाही असं कसं होईल? तुम्ही स्वीकाराल हो, पण तिचं काय? तिने लहानपणापासून आमची फक्त भांडणच पाहिजे आणि नाती तुटताना पाहिजे. आणि तुमचं घर हे असं नात्यांनी भरलेलं, ती कशी जमवून घेईल? असं कसं जमवून नाही घेणार? हिने जरी लहानपणापासून तुमची भांडणं पाहिली असली तरी त्या भांडणांचा आजही तिला तितकाच त्रास होतो. म्हणूनच बयोबाईचा हात हिच्या डोक्यावरून फिरला की हिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहतात. हिने नाती तुटताना पाहिलीत ना, म्हणून नात्यांची किंमत हिला जास्त कळते. ही नाती नक्की जपणार. आणि सगळ्यात महत्वाचं, आमच्या सिद्धूवर ती मनापासून प्रेम करते. या दोघांचं प्रेम बघून आम्ही खूपच सुखावलो आहोत. तू माझी इच्छा पूर्ण केली आहेस. यापुढे ही जबाबदारी तू नीट पार पाडशील याची मला पूर्ण खात्री आहे. मला असं वाटतंय की आपण सगळेजण हे सगळं विसरून जाऊया. तुम्ही सगळे घरी चला. आपण आदिती आणि सिद्धूच्या साखरपुड्याची तारीख नक्की करूया. नाही, सिद्धार्थ आणि अदितीचा साखरपुडा होऊ शकत नाही. नाही म्हणजे आम्ही आता जातोय ना मुंबईला, त्यामुळे एंगेजमेंट बद्दल आता नाही बोलू शकत आपण. अहो नंतर जा, थांबा 4 दिवस. नाही, आम्ही थांबलो असतो, पण आता ऑलरेडी निघालोय. तिकडे कामं आहेत आणि अदितीलाही घेऊन जावं लागेल. काय ना, अदिती बिझनेसचा खूप मोठा भार उचलते आमच्या. सो साखरपुडा वगैरे या सगळ्याबद्दल आपण नंतर बोलूया. आता आम्हाला जाऊ देत. अदिती चल निघूया आपण. अदिती काय करते असे? मॉम तुम्ही जा, मी इथेच थांबते. काय? हो मॉम, हे सगळे माझ्यासाठी इथे आले.
तात्या माझ्या आणि सिटच्या एंगेजमेंटचं ठरवतात. असं असताना कसं काय जाऊ मी इथून? तुम्हाला माझ्यापेक्षा काम जास्त महत्वाचं असेल तर तुम्ही जा. सिट, चल जाऊया आपण आपल्या घरी. ओठात कबुली मनात मोहर बोली मिठीत दिलासाही हवा पुरेसा भरोसा गर्दीत थोडासा आडोसा सुखाचा उसासाही हवा धागाला त्यातला अवघ्या गोत्यातला गुंफून गोफा. चला ग पटकन घरी जाऊ. सिद्धू आणि आदितीच्या साखरपुड्याची गुड न्यूज सेलिब्रेट करू.